महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळवरून सूचना देण्यात आलेल्या आहेत। लाडकी बहिणींना या ठिकाणी बघा तात्काळवरून ज्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। काय सूचना आहेत ते आपण पाहणार आहोत। तिसऱ्या हप्त्यासंदर्भातचा नवीन निर्णय सरकारने घेतलेला आहे, तो नवीन निर्णय देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पैशांसंदर्भात हा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला आहे आणि त्या संदर्भातच्या तात्काळ सूचना ज्या आहेत त्या वरून देण्यात आलेल्या आहेत। तर त्या सूचना काय ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। नवीन निर्णय काय घेतलेला आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासोबतच पाहू शकता बघा रकमेत मोठी वाढ झालेली आहे, त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। तर रकमेत किती रुपयांची वाढ झालेली आहे ते देखील पाहणार आहोत। तुम्हाला कधीपासून ते पैसे जे आहेत ते मिळणार आहेत, जी काही वाढ आहे ती कधीपासून तुम्हाला मिळणार आहे, तुम्हाला आता पैसे जे आहेत ते वाटप केले गेलेले नाही आहे, तर ती जी काही रक्कम आहे ती कधीपासून तुम्हाला मिळेल, वाढलेली रक्कम ते देखील आपण पाहणार आहोत। त्यासोबतच पुढे बघा बँकांना सूचना, हप्ता आता या दिवशी मिळणार। तर बघा बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत, हप्ता जो आहे तुम्हाला आता या दिवशी वाटप करण्यात येणार आहे, त्याची नवीन सूचना ज्या आहेत ते देण्यात आल्या आहेत। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती कळून जाईल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, सर्व माता भगिनींना लगेच व्हिडिओला लाईक करायचे आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात, तर सर्व माता भगिनींनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि व्हिडिओला पण लाईक करून टाकायचा आहे। त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करून टाका। सर्व माता भगिनींना हा जो काही व्हिडिओ तो मिळाला पाहिजे, सर्वांना माहिती कळाली पाहिजे। तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। नेहमीच आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला सत्य आणि खरी माहिती दिली जात असते। एकमेव असा चॅनल आहे आपला जो सत्य आणि खरी माहिती देत असतो। बघा पुराव्याच्या सहित लाडक्या बहिणींसाठी आरबीआयला साकडे पाहू शकता। बघा लाडक्या बहिणींसाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला म्हणजेच आरबीआयला या ठिकाणी साकडे घातले जाणार आहे। काय माहिती आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे महिलांना खात्यावर पैसे जमा झाले। बघा महिलांना खात्यावर पैसे जमा झाले, परंतु बँकेने विविध शुल्कांपोटी पैसे कपात केले। बघा जर आपण पाहिलं तर बहुतेक माता भगिनी आहेत, महिला आहेत, त्या महिलांना सरकारने पैसे दिले होते। त्या माता भगिनींनी खूप मेहनत घेऊन, बघा तुम्ही मेहनत घेतलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी कागदपत्र जमा केलेले आहेत, त्यामध्ये तुमचं LC असेल, तुमचं रेशन कार्डमध्ये नाव टाकणं असेल, त्यासोबतच बँकेमध्ये KYC करण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या रांगेंमध्ये तुम्ही उभं राहिला असाल। एवढी सगळी मेहनत घेऊन तुमच्या अकाउंटला पैसे सरकारने जमा केल्यानंतर जे काही पैसे ते बँकांनी कपात केलेले आहेत। पाहू शकता बघा विविध शुल्कांपोटी पैसे कपात केले आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलं काही महिलांचे 1000 रुपये, काही महिलांचे 3000 रुपये, काही महिलांचे 1500 रुपये, काही महिलांचे 1800 रुपये, काही महिलांचे 200 रुपये, काही महिलांचे 100 रुपये, अशा पद्धतीने बँकांनी या ठिकाणी जे पैसे आहेत ते कापलेले आहेत। आता बघा तुमचे किती रुपये कापलेले आहेत, 1000 रुपये आहेत, 500 रुपये आहेत, 3000 रुपये आहेत किंवा 200 रुपये ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। त्यासोबतच तुमचे पैसे कपात केले गेले आहेत का, कोणत्या बँकेने कपात केले ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। शासनाने बँकांना वारंवार सांगून देखील बँकांनी पैसे कपात करणे थांबवले नाही। तर बघा शासनाने ज्या आहेत त्या सूचना दिलेल्या होत्या, बँकांना अगोदर सूचना दिल्या होत्या की लाडकी बहीण योजनेचे जे काही येणारे पैसे ते कापू नका म्हणून शासनाने सूचना दिल्या होत्या, परंतु तरी देखील बँकांनी जे पैसे ते कापलेले आहेत। आता ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा आरबीआयला साकडंच घातलं जाणार आहे। काय माहिती बघा, त्यामुळे आता राज्याकडून थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाच म्हणजेच आरबीआयला साकडे घातलं जाणार आहे। सचिव अनुप कुमार यादव हे आरबीआयला पत्र लिहिणार आहे। तर पाहू शकता महिला व बालविकास विभागाची ही योजना आहे लाडकी बहीण योजना। तर त्या महिला व बालविकास विभागाचे सचिव जे आहेत अनुप कुमार यादव हे आता आरबीआयला थेट पत्र लिहिणार आहेत आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेचा मोठा गाजावाजा झालेला आपण पाहायला मिळतो। सर्वात फेमस, सर्वात लोकप्रिय अशी लाडकी बहीण योजना आपल्याला महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळते। सर्वच महिलांच्या तोंडी आपल्याला लाडकी बहीण योजनेचं नाव पाहायला मिळते। लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हाला मिळाले, मोठा आनंद महिलांच्या तोंडावर आपल्याला पाहायला मिळतो, महिलांमध्ये आनंद पाहायला मिळतो। तुम्हाला आनंद वाटतोय का? जर तुम्हाला आनंद वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। योजना चालू राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये योजना चालूच राहिली पाहिजे किंवा तुमचा जो काय आनंद आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडायचा आहे। सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं योजना चालू राहायला पाहिजे। आनंद तुम्हाला वाटतोय का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। बघा प्रत्यक्षात पैसे वर्ग झाल्यास सुरुवात झाल्यानंतर ज्या महिलांचे बँक खाते सक्रिय नव्हते म्हणजे चालू नव्हते किंवा मिनिमम बॅलन्स रक्कम खात्यावर नसल्याने योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर आल्याबरोबर बँकांनी त्यांचे शुल्क कपात केले। बघा योजनेचे पैसे आल्याबरोबर म्हणजे जसे जमा झाले तसेच बँकांनी पैसे कापून घेतले आहेत। बहुतेक महिला कमेंटमध्ये सांगत असतात, त्यासाठी सांगतोय सर्व महिलांनी कमेंट करून सांगा तुम्हाला ज्या काय अडचणी त्या सांगू शकतात। योजनेचा तुम्हाला आनंद वाटतोय का ते तुम्हाला सांगायचं आहे। योजना बंद व्हायला पाहिजे, चालू राहायला पाहिजे ते देखील तुम्हाला सांगायचं आहे। तर बघा जसेच बँकांनी पैसे त्या ठिकाणी म्हणजे जसे बँकेत पैसे जमा झाले
तसे बँकांनी पैसे कापून घेतले. महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने महिलांच्या तक्रारी वाढत आहेत. पाहू शकता बघा, आता बघा जसे बँकेत पैसे जमा झाले तसे बँकांनी पैसे कापून घेतले. तसं आपण पैसे जे आहेत ते काढायला जात असतो, तसेच आपण गेल्याबरोबर पैसे आपल्याला भेटतात का? नाही. काही वेळेस बँका सांगते पैसे नाही आहेत, किंवा काही वेळेस आपल्याला खूप रांगेत त्या ठिकाणी उभं राहावं लागतं. 2-2, 3-3 तास आपल्याला त्या ठिकाणी रांगेमध्ये उभं राहावं लागतं आणि तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते मिळत असतात. त्यानंतर पुढे बघा, या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी सर्व बँकांना केली होती. बघा, मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत असतो, वेळोवेळी अपडेट त्या ठिकाणी दिल्या होत्या. आणि अगोदर देखील मी तुम्हाला सांगितलं होतं, महिला व बालविकास विभागाचे जे सचिव आहेत डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी सर्व बँकांना सूचना केली होती की कोणत्याही बहिणींचे जे काही पैसे आहेत, लाडकी बहीण योजनेचे पैसे ते कापू नका अशी सूचना त्यांनी केली होती. ही सूचना करून देखील बँकांनी जे काही रक्कम आहे ती कपात केलेली आहे. आता बघा, पुढे पैसे केले जाणार वसूल. जर आपण पाहिलं तर बघा, पैसे जे आहेत ते वसूल केले जाणार आहेत. इतर योजना जसे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, जर तुम्ही इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत असाल, 1500 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या योजनेचा, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ नका, अर्ज भरू नका असं मी तुम्हाला वारंवार सांगत होतो. कारण मला माहिती होतं की या योजनेमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी डबल लाभ घेत असाल, दोन्हीकडे लाभ घेत असाल, तर नक्कीच येणाऱ्या काळात तुमच्याकडनं हे पैसे जे आहेत ते वसूल केले जातील. तर पाहू शकता, इतर योजना जशी की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे त्यांना पहिले 2 हप्ते देखील मिळालेले आहेत. तर बघा, महिलांना 3000 रुपये देखील मिळालेले आहेत असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना शोधून त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा, हा जो काही निर्णय तो घेण्यात आलेला आहे. आता हे जे काही पैसे ते वसूल केले जाणार आहेत, येत्या काही दिवसात त्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहेत. तर बघा, येत्या काही दिवसांमध्ये हे जे काही पैसे वसूल करण्याची जी काही कारवाई आहे ती सुरू केली जाणार आहे. ज्या महिला भगिनी असतील, अशा पद्धतीने ज्यांनी योजनेचा लाभ घेतला असेल, 2-2 योजनेचा ज्या लाभ घेत असतील महिला भगिनी, त्यांच्याकडनं हे पैसे वसूल केले जाणार असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संपूर्ण माहिती आलेली आहे, पाहू शकता बघा. संपूर्ण खरी माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी देतोय. संपूर्ण सत्य खरी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जात असते. एकमेव असा चॅनल आहे जो तुम्हाला योग्य तेच मार्गदर्शन करत असतो. अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं डबल तुम्ही अर्ज भरू नका म्हणून, तरी देखील तुम्ही जर भरला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जे ते वापस करावे लागतील. सरकारचे ते पैसे आहेत. आता बघा, पुढची महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. सूचना करण्यात आल्या होत्या बँकांना आणि तात्काळ या ठिकाणी बघा, RBIला जे आहे ते साकडं घातलं जाणार आहे. म्हणजे RBIला तात्काळ या ठिकाणी जे काही पत्र आहे ते लिहिलं जाणार आहे आणि RBIकडेच सांगितलं जाईल की या ज्या काही बँका आहेत त्या बँकांना सूचना करून देखील बँकांनी पैसे कापलेले आहेत म्हणून. तर ते जे काही पैसे तुम्हाला परत त्या ठिकाणी मिळू शकणार आहेत. आता पुढची महत्त्वाची अपडेट रकमेत वाढ संदर्भात काय बघा. तर बघा, रकमेत वाढ संदर्भाची माहिती आपण पाहतो. स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेली माहिती आहे. पाहू शकता, योजनेचे पैसे वाढवणार. योजनेचे जे पैसे आहेत, आता तुम्हाला 1500 रुपये जे हप्त्याला मिळतात किंवा महिन्याला मिळतात, तर ते पैसे वाढवले जाणार आहे. वारंवार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे घोषणा करतात. बघा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितले की बहिणींना देणारे पैसे आम्ही वाढवत जाणार आहोत. आता 1500 देत आहोत, परंतु ते पुन्हा आमचे सरकार आल्यावर 2000 करणार आहोत. त्यानंतर सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर आणखी त्या निधीत वाढ करता येणार आहे. पाहू शकता बघा, आता तुम्हाला 1500 रुपये दिले जातात, म्हणजेच 1500 रुपये देत आहोत, परंतु ते पुन्हा आमचे सरकार आल्यावर 2000 करणार आहोत. बघा, सरकार जसं येईल तसंच 2000 रुपये रक्कम पुन्हा त्या ठिकाणी होणार आहे. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर विरोधकांकडूनही अशा पद्धतीचे जे काही घोषणा आहेत त्या पाहायला मिळतात आपल्याला. विरोधकांनी देखील 3000 रुपये देण्याची घोषणा केलेली होती. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील 2000 रुपयेची घोषणा केली होती. त्यासोबतच आज जो धाराशिवला कार्यक्रम झाला परंडा येथे, त्या कार्यक्रमामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेले आहे, जशी जशी सरकारची ताकद वाढत जाईल तशी आम्ही 1500चे 2000 करणार, 2000चे 2500 करणार, 2500चे 3000 करणार आणि 3000चे 4000 करणार. म्हणजे 4000पेक्षा जास्त देखील देण्याची आमची ताकद आहे. कुठलाही हात आम्ही आकडता घेणार नाही, असं वाक्य माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी धाराशिव येथील त्या ठिकाणी जो काही मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचा जो त्या ठिकाणी मेळावा होता त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने रक्कम जी आहे, योजनेची रक्कम जी आहे ती रक्कम ह्या ठिकाणी वाढणारच आहे. तुम्ही निश्चित राहायचे, रक्कम जी आहे ती वाढणारच आहे येणाऱ्या काळामध्ये. तर नक्कीच तुम्हाला 1500पेक्षा जास्त जी काही रक्कम आहे ती लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तुम्हाला काय वाटते, रकमेमध्ये वाढ झाली पाहिजे का? जर तुम्हाला वाटते वाढ झाली पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वाढ झाली पाहिजे
असं लिहून पाठवायचं आहे. सर्व माता भगिनींनी वाढ झाली पाहिजे असं लिहून पाठवायचं आहे. आता पाहूया बघा कोणकोणत्या महिला ज्या आहेत त्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात. वाढ झाली ज्या महिला लिहून पाठवतील त्या महिला म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात असं त्या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. तर बघा सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिली आहे. योजनेची जी काही रक्कम आहे ती 2,000 रुपये लवकरच होणार आहे. सर्व माता भगिनींसाठी 500 रुपयांची वाढ ह्या ठिकाणी या योजनेमध्ये होणार आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर दिली गेली आहे. सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी बारीक अपडेटसाठी देखील आपल्या चॅनलला सर्व माता भगिनींनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माता भगिनींना देखील हा जो काही व्हिडिओ तो मिळाला पाहिजे, सर्वांना माहिती मिळाली पाहिजे. तर आपण पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.